रोज रोज एकाच पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बघा। आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी। ही भाजी करायला अतिशय पटकन होते आणि चवीला तर मी सांगू शकत नाही, इतकी मस्त लागते ना। खरं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किचनमध्ये जाऊ वाटत नाही आणि गेलं तर पटकन असं काहीतरी बनवावं आणि बाजूला हवं असं वाटतं। तर मग तुम्हीही एकदा ही रेसिपी करून बघा, पटकन होते आणि खूप मस्त होते। आता इथे मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। गवारीच्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायच्यात। जर तुम्हाला तोडायला वेळ लागत असेल तर तुम्ही विळीने किंवा चाकूने कट करूनही घेऊ शकता। आता इथे मी सगळ्या शेंगा अशा पद्धतीने तोडून घेतलेल्या आहेत आणि शेंगा तोडण्या अगोदर मी स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घेतलेलं होतं। शेंगा धुतल्यानंतर त्याला आपल्याला सुकवून घ्यायचे नाही किंवा कपड्यांनी पुसून घ्यायचे नाही, तशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आणि कट केलेल्या ओलसरच शेंगा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायच्या। जर शेंगा तुमच्या थोड्याशा ओलसर नसतील तर नंतर पाणीही टाकलं तरी चालतं। अगोदर इथे मी ओलसरपणा शेंगाचा व्यवस्थित असा कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला इथे एक छोटी म्हणजे 2 ते 3 चमचे आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इथे शेंगाचा कलर किती मस्त असा बदलत गेलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनिटं ह्या शेंगा वाफवून घ्यायच्यात किंवा तुम्ही इथे तेल टाकूनही परतू शकता, परंतु तेल टाकल्यामुळे शेंगाचा थोडासा कलर बदलतो, त्यामुळे आपण फक्त पाणी टाकून या शेंगा वाफवून घेणार आहोत। शेंगा वाफवण्याचं कारण म्हणजे की शेंगाची भाजी केली की थोड्याशा शेंगा चवीला तुरट असतात, त्यामुळे तो तुरटपणा कमी होण्यासाठी आपल्याला शेंगा सुरुवातीला भाजून किंवा थोड्याशा पाण्यामध्ये वाफवून घ्यायच्यात। आता इथे तुम्ही बघू शकता 50% आपली शेंग पाण्यामध्ये मस्त अशी वाफवून झालेली आहे। आता आपण इथे खलबत्त्यामध्ये फोडणीसाठी 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 5-6 कढीपत्ता टाकून घ्यायचे। कढीपत्ता किंवा लसण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता फोडणीला। आता इथे फोडणी तुम्ही अशा पद्धतीने तयार केलात तर खूपच चविष्ट होते। कढीपत्त्यासोबत तुम्ही कोथिंबीरही टाकून घेऊ शकता किंवा फक्त कोथिंबीरचाही वापर करून घेऊ शकता। आता इथे आपण हे मोठं असं वाटून घेतलेलं आहे। नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये आपल्याला पळीभर तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचे मोहरी टाकून घ्यायचे, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि दोन्हीही म्हणजे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्ये आपण वाटण घेतलेला लसण आणि कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि हा आपल्याला चांगला मस्त लालसर रंगावरती परतवून घ्यायचे। लसूण मस्त असा लालसर रंगावरती परतून झालेला आहे। इथेच आपल्याला आता काही मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मसाले किंवा तिखट तेलामध्ये टाकले की लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचे आणि नंतर ह्या म्हणजेच ज्या आपण शेंगा वाफवून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात आणि त्याही या तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायच्यात। शेंगा व्यवस्थित परतवून झाले की इथेच आपल्याला 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट म्हटलं तर शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून त्याची मिक्सरने पावडर करून घेतलेली आहे आणि ती पावडर जास्त बारीक किंवा जास्त जाड ठेवायची नाही, मध्यम अशी करून घ्यायची आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायची। आता इथेच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर आपल्याला लागेल असं पाणी टाकून घ्यायचे। सुरुवातीला थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे भाजीवरचं तेल उडत नाही। जर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये जास्त पाणी टाकून झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवलात तर त्याच्यावरचं तेल हमखास सुटतं। आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे चमच्याने आणि नंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 70% शिजवून घ्यायची, म्हणजेच 5-6 मिनिटांमध्ये भाजी शिजून जाते। आता इथे झाकण ठेवून मी भाजी शिजायला ठेवलेली होती, तोपर्यंत आपण एक महत्त्वाचं साहित्य यामध्ये टाकून घेणार आहोत, जेणे आपली भाजी मस्त अशी आळून येते। इथे मी 2-3 चमचे डाळवे घेतलेले आहेत। हे डाळवे आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे जास्त बारीक नाही वाटायचे, थोडेसे बारीक असे वाटून घ्यायचे। आता इथे मी झाकण काढून भाजी चेक करून घेते। भाजी आपली मस्त अशी 70% शिजून गेलेली आहे। तुम्ही बघू शकता मी चमच्यावरती शेंग काढून घेते आणि ते दाबली की थोडीशी मऊ लागते, जास्त मऊ नाही झालेली। आता इथेच आपल्याला डाळव्याचं पीठ टाकून घ्यायचे। तुम्ही इथे शेंगदाण्याच्या कुटाचाही वापर करू शकता भाजी आळून येण्यासाठी, परंतु शेंगदाण्याचं कूट टाकले की भाजी थोडीशी मसट होते, त्यामुळे आपण इथे डाळव्याच्या पिठाचा वापर केलेला आहे। डाळव्याचं पीठ व्यवस्थित शेंगामध्ये मिक्स केले की त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर यावरती झाकण ठेवून आणखीन 4 मिनिटं भाजी आपल्याला वाफवून घ्यायची।
4-5 मिनिटांनंतर आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगाची भाजी किती मस्त चमचमीत दिसत आहे आणि याची कन्सिस्टन्सी ही भाजीची किती मस्त झालेली आहे, म्हणजेच भाजी मस्त अशी आळून आलेली आहे. आपण डाळव्याचं पीठ टाकलेलं होतं त्यामुळे आणि शेंगही आपली चांगली शिजली गेलेली आहे. आता इथे तुम्हाला लागेल असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला भाजी कशी पातळ किंवा थोडीशी रसरशीत करायची असेल तर त्यानुसार पाणी तुम्ही इथे कमी जास्त टाकून घेऊ शकता, परंतु पाणी टाकताना गरम पाणी करूनच टाकून घ्यायचे. आता इथे वरून मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते. तर मग तयार आहे आजची आपली मस्त चमचमीत चविष्ट तीही कमी वेळात होणारी भाजी. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.